नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत. त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. लाडकी बहीण योजनेचा पगार दुप्पट करू, आमदार रवी राणा यांचं महिलांना आश्वासन. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यास कडक कारवाई होणार, अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर यांचे निर्देश. दहिवलीतील शिव मल्हार गटानं शोधल्या ऐतिहासिक पाऊलखुणा. आणि BMW गाडी रोडवर थांबवून लघुशंका करणाऱ्या युवकाला अटक करावी यासाठी येरवडा पोलीस स्टेशन बाहेर पुणे जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सर्वात पहिली बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. अमरावतीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. लवकरात लवकर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता दुप्पट करू, तशी सरकारकडे मी मागणी करणार आहे, असं आश्वासन आमदार रवी राणा यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमात रवी राणा यांच्यासह राज्यसभेचे खासदार अनिल बोडे, खासदार बळवंत वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांना जो खऱ्या अर्थानं एक चांगला मदतीचा हात दिला त्याबद्दल मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करीन की जो आज महिलांना एक फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून या महिलांसाठी काय केलं पाहिजे ते या राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणा म्हणून ही योजना आणून खऱ्या अर्थाने एक मोठं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये मी तुम्हाला शब्द देईन की या लाडक्या बहिणींचा पगार हा दुप्पट कसा होईल, वाढवला कसा जाईल यासाठी सुद्धा विधिमंडळामध्ये तुमचा आमदार म्हणून नेहमी प्रयत्न करील, एवढं आपल्याला सगळ्यांना मनापासून आश्वास करतो. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यास कडक कारवाई होणार, असं आवाहन बीड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर यांनी केले. बीड जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर सध्या दोन समाजात तेढ निर्माण होणाऱ्या वादग्रस्त पोस्ट केल्या जात आहेत. मात्र अशा लोकांवर कडक कारवाई होणार असून तात्काळ पोस्ट करणं थांबवावं, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. बीड जिल्ह्यामध्ये सध्या जे सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या द्वेष, जाती भेद किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या पद्धतीचे जे कमेंट्स सोशल मीडियावरती करण्यात येत आहेत त्याची प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. आणि अशा पोस्ट टाकून किंवा व्हायरल करून जे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत अशा समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण प्रशासनाने ठेवलेले आहे. अशा समाजकंटकांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कडक अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊलखुणा समोर आल्या आहेत. तालुक्यातील दहिवली गावच्या दक्षिणेला काही टेकड्यांवर शिव मल्हार गटाकडून 3,500 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध खेळ असणाऱ्या मंकलाचे 32 पट सृजनशीलतेचे प्रतीक असलेले 4 शिल्प आणि 16 चिझल मार्क असलेला एक भला मोठा दगड सापडलाय. या भागातून हजारो वर्षांपूर्वी कोंडाणे लेणीकडे जाणारी व्यापारी वाट सुद्धा अधोरेखित करण्यात आली आहे. येरवडा भागात BMW गाडी रोडवर थांबून लघुशंका केली व त्याच वेळी अश्लील चाळेही केले. यामुळे पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. घडलेला हा प्रकार निंदनीय असून ही घटना पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे, असं पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आले. आरोपीला ताबडतोब अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करा, अन्यथा मोठं आंदोलन उभारलं जाईल, असा इशाराही पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलाय. शहराला आणि पुण्याच्या संस्कृतीला काळिमा गासणारी घटना ही घडलेली आहे. गौरव आहुजा व त्याच्या मित्रांनी नुसतं चौकात थांबून अश्लील चाळे नाही केले, तर पूर्ण दारूच्या नशेखाली होते आणि आता 24 तास झाले तरी त्याला अटक नाही झालेली. असं म्हणतात की त्याच्या मित्राला अटक झाली. आता आम्हाला नुकतंच मीडियाच्या माध्यमातून कळालं की त्याचा माफीनामा आला आहे. म्हणजे हा माफीनामा देतोय, इकडे संपर्क करतोय, पण पोलिसांना अजून सापडत नाही. खरं तर हे कायद्याचं राज्य आहे. त्यांनी तोंडी माफी मागून कसं चालेल? कायद्याद्वारे त्याला शासन झाल्यावरच त्याचा निर्णय लागणार आहे ना. अशा चुकीच्या गोष्टींमुळेच अशा प्रवृत्ती बळावत आहेत आणि पुण्यामध्ये अशा घटना घडत आहेत. खरं तर आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडणं निंदास्पद आहे. आम्ही युवक काँग्रेसतर्फे अशी मागणी करतो की ताबडतोब त्याला अटक करावी आणि जी जास्तीत जास्त कलमं लावता येते नियमाप्रमाणे ती लावावीत आणि ही शिक्षा त्याला देऊन
जनतेत आणि समाजात मेसेज द्यावा, अन्यथा युवक काँग्रेसतर्फे याच्याहून मोठं आंदोलन केलं जाईल. अमरावती शहरात तब्बल 350 मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील केवळ 83 मोबाईल टॉवरलाच पूर्व परवानगी आहे. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत हे टॉवर अनधिकृत ठरवले आहेत. या अनधिकृत टॉवरमुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडालाय. शासनाची नियमावली निश्चित असतानाही अवैध मोबाईलची टॉवरची उभारणी सुरूच असल्यानं यावर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरातील अनेक मोठ्या इमारतीवर बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर उभारले जात आहे. मात्र यामुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित होतोय. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आहे. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडाऱ्याच्या पवनी येथील वैनगंगा नदीच्या वैजेश्वर घाटावर विदर्भ काशी किन्नर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला महामंडलेश्वर मातंगी नंदागिरी माई यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं आयोजन झालं. या महोत्सवात देशभरातून 500 पेक्षा अधिक किन्नर पवनीत पोहोचलेत. यावेळी पवनी शहराच्या प्रमुख मार्गानं भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी तांडव नृत्य, रासलीला पवनीकरांचं प्रमुख आकर्षण ठरले. या शोभायात्रेला पवनीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. पवनीत पार पडलेला हा किन्नर महोत्सव आतापर्यंतच्या महोत्सवांपैकी सर्वात मोठा आणि आकर्षक ठरलाय. बोलते जय श्री महाकाल नमो नारायण. मी श्री 1008 श्री महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी अमरावती महाराष्ट्रातून आलेली आहे आणि आपल्या भंडाऱ्यामध्ये खूप छान प्रोग्राम ठेवलेला आहे त्यांनी. काय नाव तुमचं? राजेश सरांनी, मेश्रामनी. आणि आम्हाला इथे बोलावलं गेलेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. जालन्याच्या बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलीस कर्मचारी त्याला आणण्यासाठी गेले होते. यावेळी बदनापूर तालुक्यातील ढोकळसार या गावामधील संशयित आरोपीला आणण्यासाठी गेलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी गावातच या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. रामा गव्हाणे असं लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांसह मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. अनेक काळीमा फासणाऱ्या घटना या महाराष्ट्रात घडत आहे. गोंदियाच्या भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी 19 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. गावातील काही समाजकंटक मुलांनी या मुलींचा विनयभंग करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ, द्विअर्थी शब्दांचा वापर इतकंच नव्हे तर क्वार्टरजवळ येऊन या मुलींवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये याविषयी तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी 3 मुलांना ताब्यात घेतले. माझं नाव डॉक्टर अमर लखनलाल खोब्रागडे.
काय सांगा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूरमध्ये मी कार्यरत आहे, जिल्हा गोंदिया. माझ्याकडे GNM आणि ENMचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी इथं प्रशिक्षण करता येतात. तर काल रात्री म्हणजे 7/3/2025 रोजी सुमारास 10-10:15 कालावधीमध्ये काही अज्ञात मुलं आले आणि त्यांनी जे क्वार्टर्स आहेत जिथं आमचे प्रशिक्षणार्थी राहतात तर त्यांनी टॉन्टिंग वगैरे आणि असा नाही का दुर्व्यवहारसारखा केला होता. तर जसं मला कळलं तसंच मग आज आम्ही त्यांना सर्वांना बोलवलं इथं. दगडफेक पण झाली होती. तर मग आम्ही त्यांचे ट्युटर पण आले होते, ट्युटर पण सोबत होते, त्यांचे प्रिन्सिपल पण आले होते आणि आम्ही मग नंतर गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे अज्ञात मुलं आहेत ज्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं त्या मुलांबद्दल आम्ही FIR दाखल केली असेल. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सध्या उन्हाळा सुरू झालाय आणि दुसरीकडे या उन्हाळ्यात रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ काही गावांना बसण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कोळघर गावात ग्रामस्थांवर शेतातल्या डवऱ्यात साचलेलं पाणी पिण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशनच्या रेंगाळलेल्या कारभारामुळे 500हून अधिक वस्ती असलेल्या या गावावर ही वेळ आली आहे. ताडवळे ग्रामपंचायतमधून एक ग्रामस्थ म्हणून बोलू इच्छितो. आमच्या कोळघर आणि ताडवळे ग्रामपंचायतमध्ये कोळघर या गावी पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आमचा महिला वर्गाला सकाळी उठून 5 वाजता पाण्यासाठी जावं लागतं. आणि या ठिकाणी जी समोर मागे टाकी दिसते, ह्या टाकीचं काम गेल्या 2021 पासूनचं हे काम मंजुरी झालेलं आहे आणि ते काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे. ठेकेदार विवेक पाटील, मी नावसुद्धा घेऊ इच्छितो, विवेक पाटील यांनी 1,92,00,000 रुपये घेऊन आमचं काम पूर्ण केलेलं, यशस्वी केलेलं नाही. आज आम्हाला या दुर्गम पाण्यासाठी एवढी भीषण टंचाई असताना सुद्धा आम्हाला त्यासाठी तोंड द्यावं लागतं. आणि मंत्री महोदय, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा जनतेसाठी भरपूर योजना राबवल्यात आणि परंतु त्या योजना तुम्ही ग्रामपातळीवर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्याचं निरूपण केलेलं नाही आहेत. म्हणून मी मंत्री महोदय तुम्हाला विनंती करून सांगेन की ह्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या, जनतेकडे लक्ष द्या. जनता आज पाण्यापासून वंचित आहे आणि जनतेला खरोखर मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाण्याची गरज आहे. गावोगावी भित्ती फलकांवर तुमच्या जाहिराती लागलेल्या आहेत की शुद्ध पाणी देऊ. पाणी शुद्ध आहे कुठं? आमचा ठेकेदार 1,92,00,000 रुपये घेऊन पळाला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करा या मागणीसाठी आज शिरूर कासार शहर बंदीची हाक देण्यात आली आहे. शिरूर शहरातील हॉटेल्स, दुकानात सर्व बंद ठेवून याचा जाहीर निषेध करण्यात आलाय. बीडच्या शिरूर कासार येथील सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल होऊन
देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ सतीश भोसलेला तत्काळ अटक करा या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करण्यात आले. सतीश भोसले व त्याचे सहकारी हरणाची तस्करी करत असल्यानं त्याच्यावर वन्यजीवन संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करा अशा मागणीसाठी नागरिक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत असून ते 4 एप्रिल पर्यंत चालेल. या दुसऱ्या सत्रात 2025-26च्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदरीत 20 बैठका होतील. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.